नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. डोळे हे जग बघण्यासाठीचे एक खूप महत्त्वाचं असं माध्यम आपल्याला निसर्गाने दिले. या डोळ्याचे वेगवेगळे भाग असतात डोळ्याच्या आतमध्ये, जेणेकरून आपल्याला दिसणं किंवा बघणं हे वेगवेगळ्या पद्धतीने ते नियंत्रित होत असतं किंवा त्याचा एक वेगळ्या प्रकारे कंट्रोल सुरू असतो. हा डोळ्याचा भाग त्यातला एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे दृष्टिपटल. जागतिक दृष्टिपटल सप्ताह आहे, त्यानिमित्ताने आजचा आपला हा कार्यक्रम विशेष कार्यक्रम असणार आहे. बघूया आजचा कार्यक्रम कुठला आहे. आज आपण आजच्या कार्यक्रमात बोलणार आहोत दृष्टी एक अमूल्य वरदान, जागतिक दृष्टिपटल सप्ताहानिमित्त कार्यक्रम. आणि या विषयासंदर्भात बोलण्यासाठी, याचं मार्गदर्शन करण्यासाठी, दृष्टिपटल म्हणजे नेमकं काय, त्याचं कार्य काय आहे, त्याचं महत्त्व कसं असतं, किंबहुना त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या समस्या आहेत, त्याच्यावरचे उपाय कोणते आहेत, या सगळ्यावर बोलण्यासाठी आज आपल्याबरोबर दोन तज्ज्ञांना आपण बोलवलं आहे. दोघंही दृष्टिपटल तज्ज्ञ आहेत. त्या अगोदर नेत्र शल्य चिकित्सक म्हणून दोघंही कार्यरत आहेत. त्या दोघांचीही आपण ओळख करून घेऊया. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर सायली लहाने मॅडम. नमस्कार मॅडम. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. मॅडम जे हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. आणि आपल्याबरोबर दुसरे तज्ज्ञ आहेत डॉक्टर देवेंद्र फालक सर. नमस्कार. तुमचंही कार्यक्रमात स्वागत करते. सर पनवेलच्या एका हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत आणि मी म्हटलं तसं की दोघेही दृष्टिपटल तज्ज्ञ म्हणून काम करतात. त्यामुळे आजचा जो आपला विषय आहे दृष्टिपटल, यावर जे जे काही तुमचे प्रश्न असतील, ज्या ज्या समस्या असतील, त्या तुम्ही आमच्यापर्यंत जरूर येऊ द्या. त्यासाठी फोनचं माध्यम आहे. आपले दूरध्वनी क्रमांक कोणते आहेत ते बघून घेऊया. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 एसटीडी कोड आहे. मुंबई बाहेरून जी मंडळी फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जी फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी. फोन जेव्हा आपण करतो तेव्हा काही गोष्टींची काळजी आपण नेहमीच घेत असतो. एकतर आपल्या टीव्हीचा आवाज आपण पूर्णतः बंद ठेवणार आहोत आणि मग प्रश्न विचारणार आहोत, जेणेकरून तुमचा आवाज इथे सलग पोहोचेल. जर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून फोन करणार असाल तर अशा ठिकाणी जाऊन आपण बोलणार आहात जिथे नेटवर्क उत्तम असेल, म्हणजे तुमचा आवाज कट होणार नाही. आणि आजचा जो आपला विषय आहे दृष्टिपटल सप्ताह आहे, त्या निमित्ताने आजचा आपला विषय दृष्टी एक अमूल्य वरदान, या विषयाच्या अनुषंगाने जर प्रश्न विचारलेत तर अधिकाधिक माहिती मिळेल आणि आपली चर्चा सुद्धा खुलत जाणार आहे. पुन्हा एकदा दोघांचं कार्यक्रमामध्ये स्वागत करते. डोळे हे खऱ्या अर्थाने आपल्याला मिळालेलं अमूल्य वरदान नाही का, त्याच्याच माध्यमातून आपण बघत असतो. पण त्यात सुद्धा वेगवेगळे भाग आहेत. नेत्रपटल आहे, दृष्टिपटल आहे. आज आपण दृष्टिपटलावर जेव्हा बोलतो आहोत, मुळात दृष्टिपटल म्हणजे काय, त्याचं स्थान कुठे असतं, सर काय सांगाल? दृष्टिपटल म्हणजे आपण रेटिना ज्याला म्हणतात ते दृष्टिपटल आहे. ते डोळ्यातल्या सगळ्यात मागच्या भागात असतं, इनर मोस्ट लेअर आहे. असं मी एक स्लाइड दाखवतो तुम्हाला आता. बरं, आपण स्लाइडच्या माध्यमातून अॅनाटॉमी पूर्ण डोळ्याची काय आहे ती बघणार आहोत. सांगा सर. स्लाइड मध्ये जसं दिसतंय, पुढून मागून आपण जसं बघाल पुढे कॉर्निया म्हणजे नेत्रपटल येतं, त्याच्या सगळ्यात मागच्या बाजूला आपल्याला रेटिना दिसून येत आहे. हे सगळ्यात इनर लेअर आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मुख्य भाग म्हणजे रेटिना सगळ्यात सेंट्रल भाग जो आहे त्याला मॅक्युला असं म्हणतात. हा सगळ्यात इम्पॉर्टंट भाग आहे. तर दृष्टिपटलाचं इम्पॉर्टन्स काय, तर दृष्टिपटलामध्ये आपल्या प्रकाशाला कॅच करणाऱ्या ज्या पेशा असतात त्या दृष्टिपटलामध्ये असतात. बर बर. जेव्हा प्रकाश पडतो तेव्हा त्यांच्यामध्ये काही रासायनिक बदल घडून येतात आणि एक चेतना तयार होते. ती चेतना किंवा नर्व इम्पल्स ऑप्टिक नर्वद्वारे मेंदूपर्यंत पोहोचते आणि मग आपल्याला ते इमेज म्हणून दिसतं. अच्छा. तर बेसिकली आपल्या फोटोग्राफीच्या कॅमेरामध्ये जे फिल्मचं काम आहे ते डोळ्यामध्ये ज्याच्यावर प्रतिमा पडते ते म्हणजे दृष्टिपटल असं आपण म्हणू शकतो. बरोबर ना, प्रकाश गेल्यानंतर. मॅम ह्याबद्दल तुम्ही आणखीन काय सांगाल? जसं आता सरांनी सांगितलं की दृष्टिपटलावरती प्रकाश पडल्यानंतर आपल्याला आपण जी काही चित्र किंवा प्रतिमा पाहतो ती फक्त रेटिनाच्या द्वारे पाहतो. कॅमेरामध्ये जे फिल्मचं काम असतं ते काम रेटिना करते. तर रेटिनामध्ये जर कुठले आजार झाले तर व्यवस्थितरित्या आपल्याला ती प्रतिमा दिसू शकत नाही. आणि रेटिनावर तयार झालेली ती जी प्रतिमा आहे ती दृष्टी मज्जातंतू म्हणजेच ऑप्टिक नर्वनी मेंदूपर्यंत नेली जाते आणि मग तिथे इंटरप्रिटेशन होतं. अच्छा, म्हणजे जर आपण कॉर्निया आणि दृष्टिपटल ह्या दोघांमध्ये जर थोडंसं कंपॅरिझन करायचं म्हटलं तर हे नर्वशी जोडलेलं आहे डिरेक्टली दृष्टिपटल, त्यामुळे त्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. तो एक मेंदूचाच भाग आहे, मेंदूचाच, आणि त्याच्यामधूनच त्या दृष्टी मज्जातंतूतून ते मेंदूपर्यंत जातात. एक जागतिक स्तरावर हा जो सप्ताह आहे दृष्टिपटल सप्ताह, तो साजरा करण्यामागचं मग कारण काय, काय म्हणाल तुम्ही?
दृष्टीपटलाला जे कोणते आजार होऊ शकतात किंवा बऱ्याच लोकांना आता मधुमेह असतो किंवा रक्तदाब असतो, तर मधुमेह रक्तदाब यामुळे सुद्धा दृष्टीपटलावरती परिणाम होऊ शकतात आणि ह्या परिणामांमुळे दृष्टी जाऊ शकते किंवा दृष्टी कमी होऊ शकते. ह्यांचं जर आपण योग्य वेळेला निदान करून उपचार केले तर ती दृष्टी आपण वाचवू शकतो. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची जागरूकता वाढवण्यासाठी आपण रेटिना वीक, वर्ल्ड रेटिना वीक साजरा करतो 19 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर या काळामध्ये. अच्छा. तर हाच त्याचा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे जागतिक स्तरावर ह्या अनुषंगाने वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस होत असतील किंवा जागरूकतेचे वेगवेगळे प्रोग्राम्स सुद्धा होत असतील वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये, आणि मग तिकडे सगळ्या पेशंट्सना सांगितलं जातं की कशी काळजी घ्यायची किंवा काय. सर, मला असं विचारायचं आहे की आपल्या रेटिनाला काहीतरी समस्या आहे किंवा दुखापत झाले, काही प्रॉब्लेम आहे, हे आपल्याला कळू शकतं? त्याची काही लक्षणं आहेत आधीपासून आपल्या लक्षात येणारी? आधीपासून काही लक्षणं असतात. म्हणजे जसं आपल्याला जेव्हा सरळ रेष वाकडी दिसायला लागते ते मुख्य लक्षण आहे की रेटिनाला सूज आलेली आहे. बर. किंवा आपल्याला फ्लॅशेस वगैरे वाटलं, वीज चमकते किंवा एकदम प्रखर प्रकाश चमकतो असं जर वाटलं तर ते पण एक लक्षण आहे की पडद्यामध्ये होल वगैरे छिद्र पडण्याची लक्षणं आहेत हे. तर असं कधीही झालं तर लगेच रेटिना स्पेशलिस्ट कोण एक वेळा चेकअप करून घेणं गरजेचं आहे. किंवा एकदम सडनली नजर खालती पडली तर ते पण एक सिम्पटम आहे. बर बर. म्हणजे असे स्पॉट वगैरे दिसायला लागतात का डोळ्यासमोर? स्लाइड आहे तुमच्याकडे, आपण बघूया त्या स्लाइड मध्ये आणखीन आपल्याला ही लक्षणं काय आहेत ते कळून येतील. हा, ही जी स्लाइड आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की जे डाव्या बाजूला चित्र आहे ती नॉर्मल विजन आहे आणि जे उजव्या बाजूला चित्र आहे त्याच्यामध्ये ते काळे स्पॉट जे आलेले आहेत ते तुमच्या विजन मधलं डिस्टर्बन्स आहे. तर डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये जेव्हा डोळ्यामध्ये रक्तस्राव होतो, म्हणजेच मधुमेहामुळे जे नेत्रपटलावर परिणाम होतात त्यामध्ये जेव्हा रक्तस्राव होतो तेव्हा असे काळे स्पॉट डोळ्यासमोर येऊ शकतात. तर तुम्हाला म्हणजे ते सगळं लक्षात ठेवायचं, कारण कसं असतं आपण युजली म्हणजे दोन्ही डोळे वापरतो आणि एका डोळ्याला जर काही त्रास झाला तर तो बऱ्याच वेळेला पेशंट्सना कळत नाही किंवा रुग्णांना कळत नाही की आपल्या ह्या डोळ्याला दिसत नाही. जर तुम्ही एक एक डोळा बंद करून तपासणी केली, घरच्या घरी जरी तुम्ही बघितलं की माझ्या दोन्ही डोळ्यांची नजर समान आहे की नाही, तरी पण हे सगळे आजार लवकर निदान होऊ शकतं, येऊ शकतं. बांद्र्याहून एक फोन आहे, आपण तो घेऊया. गीता पाटील आपल्याशी बोलतात. नमस्कार. हॅलो. हॅलो, बोला गीता ताई. हा, मी बांद्र्यावरनं बोलते, गीता पाटील. मला आधी सह्याद्रीचं खूप अभिनंदन करावंसं वाटतंय, कारण तुम्ही एवढे छान विषय घेतात ना, खूप छान विषय असतात. थँक्यू सो मच. हा, तर मला डॉक्टरांना एक प्रश्न विचारायचा होता की माझी आई 75 ते 76 वर्षाची आहे आणि तिचं पूर्वीचं टाक्यांचं ऑपरेशन झालेलं आहे. डायबिटीस आहे पण तो नॉर्मल असतो तिचा, 135 140 असा असतो. तर आता सध्या तिला काय होतंय, तिला डोळ्यांनी दिसत नाही. म्हणजे कसं होतं ना, समोर बघितलं तर खालचं दिसत नाही, खाली बघितलं तर समोरचं दिसत नाही. तर डॉक्टरांना विचारलं पण डॉक्टर म्हणतात की म्हणजे यावर असं शक्यतो काही असा उपाय नाहीये. तर मला डॉक्टरांकडनं जाणवायचं की म्हणजे असं आहे का, काही असा उपाय वगैरे आहे का, काही ऑपरेशन वगैरे करता येईल का दुसरं ऑपरेशन? त्यांना बेसिकली डिटेलमध्ये चेकिंग लागेल आणि मोस्टली 75 वय म्हटलं तर विथ डायबिटीज तर 2 कारणं असू शकतात. एक तर डायबिटीजमुळे होणारा डोळ्याला त्रास, ज्याला डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणतात, किंवा मधलं दिसत नाही म्हणतात तर खूप जास्त शक्यता आहे की त्यांना एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन किंवा वयानुसार होणारा डोळ्याला त्रास, तर त्याची पण शक्यता फार जास्त असते. जर हे अर्ली स्टेज मध्ये असेल तर आपल्याला त्याची ट्रीटमेंट करता येते इंजेक्शन देऊन किंवा गोळ्या देऊन. पण हे जर लेट झालेलं असलं तर आपण त्याची काही ऍक्टिव्हली ट्रीटमेंट नाही करू शकत, पण काही व्हिज्युअल एड असतात, म्हणजे हाय पॉवरचे चष्मे वगैरे, मॅग्निफायर किंवा टेलिस्कोप, त्याच्याने त्यांची नजर वाढवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यांनी अजून एक असं सांगितलं डॉक्टर की त्यांचे आधी एक टाक्याचं ऑपरेशन झालेलं आहे, ते बहुधा मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं असावं त्यांचं, कारण पूर्वी ते टाक्यांचं व्हायचं, आता तर बिना टाक्यांची सर्जरी केली जाते. पण त्यांचं वय आणि त्यांचा जो प्रॉब्लेम त्यांनी सांगितला त्याच्यानुसार असं वाटतंय की एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन असण्याची जास्त शक्यता आहे, कारण सेंटरचं त्यांना दिसत नाही आणि बाजूनी त्यांना दिसतं. माझ्याकडे एक स्लाइड आहे त्याच्यामध्ये पण जसं एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशनच्या पेशंटची विजन असते ती ह्या स्लाइड मध्ये आपण बघू शकतो की नॉर्मली आपण जसं सगळं बघतो एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन मध्ये सेंट्रल विजनलाच प्रॉब्लेम होतो, कारण त्याच्यामध्ये नेत्रपटलावरचा मॅक्युला अफेक्टेड असतो. मॅक्युला हा असा भाग आहे नेत्रपटलाचा मध्यभाग ज्याच्यामधून
ऑलमोस्ट 90% नजर कलर विजन किंवा रंग नजर जी आहे ती त्या मॅक्युलावरूनच येते आपल्याला, किंवा जी क्लिअर विजन, रीडिंग विजन ही सगळी आपल्याला त्या मॅक्युलातून मिळते. आणि एक्झॅक्टली तिथे जर डॅमेज झालं, जे वयोमानानुसार होऊ शकतं, तर सेंट्रल विजन मध्ये म्हणजे मध्य भागाच्या नजरेमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. आता तुम्ही जी लक्षणं सांगितली त्याच्यामध्ये हे काळे स्पॉट, त्याच्या बरोबरीने फ्लॅशेस आल्यासारखं, त्या बरोबरीने काही काही वेळेला काही जणांना असे सप्तरंगी स्पॉट इकडून तिकडे ट्रॅव्हल केल्यासारखे सुद्धा दिसतात, तर तो सुद्धा त्याचाच एक भाग असू शकतो का दुसरं कारण आहे? नाही, सप्तरंगी स्पॉट पडद्याच्या प्रॉब्लेम म्हणजे दृष्टीपटलाच्या प्रॉब्लेमपेक्षा पण युजली मोतीबिंदूची सुरुवात किंवा जर काचबिंदू असेल तर डोळ्याच्या समोरच्या भागाला म्हणजे पारदर्शक जो कॉर्निया आपण म्हणतो त्याला जर सूज आली असेल तर असे सप्तरंगी रंग दिसू शकतात. जर लाईटकडे बघितलं तर तिथे आपल्याला रेनबो पॅटर्न दिसू शकतं, म्हणजे कलर दिसू शकतात डिफरंट डिफरंट. त्याला कलर्ड हॅलोज असं म्हणतो आम्ही. तर ते युजली मागच्या पडद्यामुळे नाही दिसत. मागच्या पडद्यामुळे जसं वीज चमकून गेल्यानंतर कसे फ्लॅशेस येतात तसे तुम्ही नॉर्मली सिटिंग म्हणजे बसलेले असताना सुद्धा तुम्हाला तसे फ्लॅशेस येऊ शकतात तुमच्या डोळ्यासमोर, किंवा काळे स्पॉट फिरताना दिसू शकतात. जर तुम्ही व्हाईट बॅकग्राऊंड मध्ये बघितलं म्हणजे पांढऱ्या ह्याच्यामध्ये बघितलं तर ते स्पॉट जास्त दिसतात किंवा जास्त प्रमाणामध्ये तुम्ही ते नोटीस करू शकता. अच्छा, आणि ह्याची फ्रिक्वेन्सी किती असली तर खूप गंभीर प्रॉब्लेम आहे असं समजायचं? कधी कधी यांची फ्रिक्वेन्सी काही लोकांमध्ये स्टेबल असते, म्हणजे कोणाकोणाला 1-2च ब्लॅक स्पॉट दिसत असतो किंवा एखादा असा फ्लॅश दिवसातून येत असतो. पण जर ते 1-2 ब्लॅक स्पॉट दिसणारे अचानक 20-30 होऊन गेले, एकदम जास्त वाढले किंवा फ्लॅशिंग एकदमच जास्त होत असली तर मग ते साईन आहे की काहीतरी ऍक्टिव्हली डोळ्याच्या आतमध्ये घडतंय. पण फ्लॅश म्हणजे काय, तर फ्लॅश कधी होतो जेव्हा आपला रेटिना जो असतो दृष्टीपटल त्याच्यावर जेव्हा ताण पडतं, त्याच्यावर टेन्शन येतं तेव्हा फ्लॅशेस निर्माण होतात. आपल्याला एक फोन आहे नवी मुंबईहून, रमेश पराते आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. हॅलो, बोला रमेशजी. माझा एक प्रश्न होता. पेपर वाचताना माझं अक्षर दिसते आणि लगेच पुसट होत जाते आणि थोडे डोळे बंद उघडझाप केले की दिसायला लागतं. बर, धन्यवाद. काय सांगाल मॅम? पेपर वाचताना त्यांना दिसतं आणि नंतर ते पुसट होत जातं. म्हणजे हे युजली डोळ्यात कोरडेपणा असल्यामुळे होऊ शकतं की डोळ्यांवरती जर व्यवस्थित ट्युअर फिल्म फॉर्म होत नसेल किंवा अश्रू व्यवस्थित त्याच्यावरती तयार होत नसतील तर वाचत असताना जर आपण डोळे झाकले नाही किंवा ब्लिंक नाही केले तर कोरडेपणामुळे ते हळूहळू पुसट होऊ शकतं. म्हणजे दृष्टीपटलापेक्षा पण जास्त हा कोरडेपणाचा आजार असण्याची शक्यता आहे. तरी पण मी त्यांना असं ऍडवाइस करेल की एकदा त्यांनी त्यांच्या डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. हे सगळे बाकीचे जे भाग आहेत डोळ्यांचे, आता नेत्रपटल आहे किंवा आता त्यांनी जे सांगितलं त्यांचा जो प्रॉब्लेम आहे कोरडेपणा येतो डोळ्यांना, ह्याचा नंतर अल्टिमेट परिणाम दृष्टीपटलावर होऊ शकतो का? हे सगळे वेगवेगळे भाग आहेत, काय सांगाल? हे सगळे वेगवेगळे भाग आहेत, पण अल्टिमेटली यांचा परिणाम आपला जी इमेज दिसते त्याच्यावर नक्की होतो. कोरडेपणामुळे ऍज सच दृष्टीपटलाला काही त्रास नाही होत नाही, पण त्याच्यावर जी क्लिअर जे इमेज पडली पाहिजे ती नाही पडत, त्याच्यामुळे मग पुसट दिसतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सेफली की कुठलंही छोटं म्हणजे रोजच्या दिसण्यामध्ये कुठलाही छोटा परिणाम जर आपल्याला दिसला तर लगेच आपण नेत्ररोग तज्ञाकडे जाणं आणि त्याची चिकित्सा करून घेणं हे केव्हाही महत्वाचं ठरतं. काय सांगाल मॅम? हीच जागरूकता या आठवड्याच्या निमित्ताने सगळीकडे होतीये. हो, महत्वाचं आहे. जर तुम्हाला थोडा जरी दृष्टीमध्ये फरक जाणवत असेल, जसं मी सांगितलं एक डोळा तुम्हाला तपासणं आवश्यक आहे त्यावेळेला. आणि जर जे मधुमेहाचे रोगी आहेत किंवा जे रक्तदाब असलेले रोगी आहेत त्या सगळ्या रुग्णांनी तर त्यांचे डोळे दर 4 ते 6 महिन्यांनी तपासणं खूप आवश्यक आहे. आणि नेत्रपटल किंवा दृष्टीपटल तपासणं आवश्यक आहे. त्यामध्ये आम्ही डोळ्यांमध्ये ड्रॉप्स टाकतो, थेंब टाकतो आणि त्यामुळे डोळ्याची बाहुली मोठी होते आणि बाहुली मोठी झाल्यानंतर आम्ही पडद्या किंवा नेत्रपटलचं तपासणी करू शकतो. तर ही तपासणी करणं जास्त आवश्यक आहे. बर, ते सगळ्यात महत्वाचं ठरतं. आपल्याकडे बऱ्याचदा असं होतं की ज्यांना नंबरचा चष्मा असतो त्यांच्या सुद्धा समस्या खूप वेगळ्या असतात. आपण त्या कसा दिसतो चष्मा वगैरे हे सगळं सोडून देऊया, त्याचं ब्युटी साइड आपण सोडून देऊया. पण काही जणांना मायनस नंबर हा खूप मोठ्या प्रमाणात असतो, तर त्याचा आणि ह्या दृष्टीपटलाचा काही संबंध आहे का सर? हो, यांचा संबंध आहे. जेव्हा आपली डोळ्याची निगेटिव्ह पॉवर फार जास्त असते, ज्याला हाय मायोपिया असं म्हणतात, त्यांच्यामध्ये जे दृष्टीपटल जे असतं ते नॉर्मल पेक्षा थोडं पातळ असतं, म्हणजे थिन असतं. आणि मग ते स्ट्रेचिंग झाल्यामुळे पडद्याच्या भागांमध्ये लहान लहान होल्स किंवा पातळ एरिया निर्माण होतात. आणि मग हे खूप हाय रिस्क फॅक्टर असतं की
त्याच्यामुळे पडदा सरकू शकतो, ओ ज्याला रेटिनल डिटॅचमेंट असं म्हणतात. अच्छा. आणि जर पडदा सरकला तर एकदम दृष्टी कमी होते आणि त्याला ट्रीटमेंट फक्त उरते म्हणजे सर्जिकल ऑप्शन उरतो. तर याला प्रिव्हेंट करू शकतात. ज्यांचे हाय पॉवरचे चष्मे आहेत ते रेग्युलरली 6 महिन्या परत चेकअप करून असे जर काही स्पॉट डेव्हलप होत असले तर त्यांना प्रिव्हेंटिव्ह लेझर ट्रीटमेंट केली तर पडदा सरकण्याची जी रिस्क आहे ती फार कमी होऊन जाते. आता सरांनी या डिटॅचमेंटचा उल्लेख केला, आपण एक स्लाइड बघतोय, त्याच्याबद्दल तुम्ही आणखीन काय सांगाल? ह्याच्यामध्ये एक रेटिनल डिटॅचमेंटच्या पेशंटला कशी नजर असेल, बेसिकली त्यांना ते जे काळे स्पॉट दिसत आहेत ते म्हणजे फ्लोटर्स असतात, की डोळ्यातली जी जेली आहे ती थोडी पातळ होते आणि ते काळे स्पॉट म्हणून फिरताना दिसते. हे मायनस नंबरच्या पेशंटला असे पण असू शकतात, म्हणजे त्या रुग्णांमध्ये हे काळे स्पॉट डोळ्यासमोर फिरणं खूप कॉमन आहे. आणि त्या व्यतिरिक्त ते जो पडदा आल्यासारखं दिसतंय त्या फोटोमध्ये तो तिथला पडदा सरकल्यामुळे तो भाग त्यांना दिसत नाही, तो अंधारा दिसतोय जो एक भाग. अशा रीतीची त्यांची नजर होऊ शकते किंवा दृष्टी होऊ शकते जर पडदा सरकला तर. आणि मायनस नंबरच्या पेशंटमध्ये जास्त शक्यता असते की असा पडदा सरकू शकतो. तर त्यांनी सरकण्याच्या अगोदरच जर तपासणी करत राहिले तर आपण लेझरनी ते सगळे छिद्र वगैरे मिटवू करू शकतो. एक अंबरनाथहून फोन आला आपल्याला, जोशी आपल्याशी बोलतात अंबरनाथहून. नमस्कार. हॅलो. हॅलो, बोला. हा नमस्कार मॅडम. बोला सर. मी अंबरनाथहून जोशी बोलतोय. दोन्ही डॉक्टर साहेबांसाठी माझा प्रश्न आहे की हाय मायोपिया आणि टोटल रेटिना डिटॅचमेंट आणि पूर्ण विट्रियस ओपॅसिटी असेल तर अशा केसमध्ये आर्टिफिशियल सिलिकॉन रेटिना हा जो निघालेला आहे तर याचं इम्प्लांटेशन आपल्याकडे होतं का आपल्या देशामध्ये, आणि होत नसेल तर मग इतरत्र कुठे होते, आणि आर्टिफिशियल सिलिकॉन रेटिनाचं जे इम्प्लांटेशन आहे ते कितपत यशस्वी झालेलं आहे, तर याच्याबद्दलची माहिती पाहिजे. नक्की काय सांगाल सर? आर्टिफिशियल रेटिनाची ट्रीटमेंट आतापर्यंत भारतात तर नाहीये. अच्छा. आणि बेसिकली त्याची ट्रीटमेंट त्याचं जे आहे ते अजून एक्सपेरिमेंटल स्टेजवरच सुरू आहे. पण होप करतो की पुढच्या 5-10 वर्षात म्हणजे काही थोडंफार आपल्याला त्याच्यात यश भेटावं. अच्छा. सुरू आहे पण अजून त्याचं कुठेही असं 100% ट्रीटमेंट नाहीये. अच्छा. ह्याच्यामध्ये म्हणजे नक्की काय केलं जातं जर आपण थोडंसं डिटेल बोलायला गेलो तर? आपल्याकडे अजूनही त्याचे तुम्ही म्हणताय तसं अजून त्याच्यावर शोध चालू आहे किंवा अभ्यास चालू आहे, तर ह्याच्यामध्ये त्यांनी विचारलं की कुठे कुठे होतं? ऍक्च्युली त्यांनी जो प्रश्न विचारला की हाय मायोपिया आणि रेटिनल डिटॅचमेंट तसं जर असेल तर त्याच्यासाठी तर शस्त्रक्रिया हा एक उपचार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण रेटिनल डिटॅचमेंट जी आहे ती शस्त्रक्रिया करून रेटिना आपण जागेवर बसवू शकतो. आणि सिलिकॉन जे ते म्हणतायत ते सिलिकॉन ऑइल असतं जे आम्ही डोळ्यात टाकतो, ज्याच्याने तो पडदा बसतो जागेवर. बरोबर. आणि 1-6 महिन्यांनी तो आपण काढतो. आर्टिफिशियल रेटिना जो आहे तो सिलिकॉन रेटिना नाहीये, त्याच्यामध्ये एक चिप इम्प्लांट केली जाते रेटिनाच्या सेंटरच्या भागामध्ये, आणि त्याच्या थ्रू म्हणजे जसं कॅमेरामध्ये इमेज तयार होते तशी त्या चिपमध्ये इमेज तयार होऊन ती तुम्हाला दिसू शकते. पण आतापर्यंत ती संशोधनातच आहे आणि काही जे एक्सपेरिमेंट झालेत त्याच्यामध्ये पण पूर्ण दृष्टी परत येत नाही, फक्त आपल्या समोर एखादा शेप आहे किंवा एखादी प्रतिकृती आहे एवढंच आपल्याला समजू शकतं. क्लिअर पिक्चर त्यांना. आणि ते एकदम जे अंध लोक आहेत किंवा अंध रुग्ण आहेत त्यांच्यासाठीच ते संशोधन सध्या चालू आहे. ज्यांना थोडीफार दृष्टी आहे त्यांच्यासाठी अजूनपर्यंत आर्टिफिशियल रेटिना कुठेही अवेलेबल नाहीये, कुठेच नाहीये जगात. नाही, संशोधन चालू आहे त्याच्यावरती, पण असा अवेलेबल नाहीये. म्हणजे तुम्ही आता म्हणालात तसं की त्याच्यावरचा उपाय म्हणजे एकच की शस्त्रक्रिया करून ते सगळं ते जे डिटॅचमेंट झालेली आहे ती पूर्ववत करणं. कुठले कुठले असे आणखीन आजार आहेत जे रेटिनाला होऊ शकतात? मग त्याच्यामध्ये कॉमन आणि अनकॉमन दोन्ही बद्दल आपण बोलूया सर. सगळ्यात कॉमन म्हणजे डायबिटीजचा प्रॉब्लेम भारतामध्ये फार जास्त आहे. आपल्याकडे डायबिटीजची आज जगात सगळ्यात जास्त पॉप्युलेशन आहे. त्याच्यामुळे डायबिटीजमुळे होणारा ज्याला पडद्याला जो अफेक्ट होतो त्याला जे डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणतात, हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. आणि हा बेसिकली लवकर जर याचं निदान झालं तर पेशंटची दृष्टी आयुष्यभर चांगली राहू शकते. बर. याच सगळ्या प्रॉब्लेम्सची एक लिस्ट सांगण्यासाठी फोनच्या माध्यमातून आपल्याशी डॉक्टर राजश्री कुटे जोडल्या गेल्यात. त्या सुद्धा नेत्रशल्य चिकित्सक आहेत आणि नाशिकहून आपल्याशी त्या बोलतात. नमस्कार मॅडम. नमस्ते. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. जागतिक दृष्टीपटल सप्ताह आहे आणि त्या निमित्ताने आपण हा विशेष कार्यक्रम घेतलाय. दृष्टी एक वरदान आपल्याला मिळालेलं आहे.
रेटिनाला होणाऱ्या कॉमन समस्या ह्याच्याबद्दल आम्ही आता बोलायला सुरुवात केलीच होती, त्याच्याबद्दल तुम्ही आणखीन काय सांगाल? कोणते कोणते असे कॉमन प्रॉब्लेम्स आहेत जे रेटिनाला होतात? ओके, आता रेटिना म्हणजे आपलं दृष्टीपटल आहे आणि ते सगळ्यात इम्पॉर्टंट भाग आहे दृष्टीचा. त्याच्यामध्ये वी विल डिवाइडेड इंटू टू, मे बी थोडं पेरिफेरल रेटिना आणि मॅक्युला. तर ह्या दोन्ही एरियामध्ये वेगवेगळे प्रकारचे आजार आहेत. मी थोडे इम्पॉर्टंट जे आहेत आपल्याला ते फक्त लिस्ट करते. रेटिनल व्हॅस्क्युलर म्हणजे जे नसांची निगडीत आहे, त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली डायबेटिक रेटिनोपॅथी आम्ही म्हणतो, जे डायबिटीजमुळे पडद्यावर परिणाम होतो त्याला. त्याच्यात जनरली एक 25% लोकांना पहिल्या 5 वर्षामध्ये आणि 80% लोकांना 15 वर्षामध्ये जर डायबिटीज असेल तर पडद्याला रेटिनोपॅथी होते आणि दृष्टीवर परिणाम होतो. सेकंडली आपल्या ज्या नसा असतात, आर्टरी आणि वेन, त्या बंद पडतात आणि त्याच्यामुळे पडद्यावर रक्तस्राव होतो, सूज येते आणि पेशंटला दिसायला कमी होतात. त्याच्यात रिस्क फॅक्टर्स मेनली असतात, म्हणजे ब्लड प्रेशर, हायपर कोलेस्टेमिया किंवा डायबिटीज, स्मोकिंग याच्यामध्ये. सेकंडली ब्लड प्रेशर इटसेल्फ म्हणजे स्वतः त्याच्यामुळे सुद्धा पडदे कमजोर होतात. रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी म्हणजे जी लहान बाळं असतात, प्री मॅच्युअर बर्थ जे होतं किंवा त्यांचं 1500 ग्रॅमपेक्षा कमी वजन असेल किंवा 28 आठवड्याच्या आत जन्म झाला तर त्यांचे पडदे पूर्ण डेव्हलप होत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांना पुढे जाऊन अंधत्व येऊ शकतं. मी म्हटलं तसं जो आपला मॅक्युला आहे, मॅक्युला जो महत्वाचा भाग आहे, त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात, ड्राय आणि वेट टाईप ऑफ मॅक्युलोपॅथी असते. त्याच्यामध्ये ड्राय टाईप जे असते ती जनरली स्टेशनरी लॉस असतो, फारसा वाढत नाही त्याच्यामध्ये अंधत्व. आणि जी वेट टाईप आहे त्याच्यामध्ये अंधत्व वाढू शकतं ऍज द पिरियड गोज, ब्लिडिंग होतं, नवीन रक्तवाहिन्या तयार होतात आणि तो आजार वाढू शकतो. सेकंडली अनदर इम्पॉर्टंट मॅक्युलाला काय की आम्ही टॉक्सिक आणि फोटेक असं म्हणतो. टॉक्सिक म्हणजे जी काही औषधं आहेत ती आपल्याला जरुरी असतात पण त्याचे साईड इफेक्ट पडद्यावर होतात. फॉर एक्झाम्पल क्लोरोक्विनची गोळी आहे तर ती आपल्याला घ्यायला लागते पण त्याचा पडद्यावर परिणाम होतो. कॉन्स्टंटली म्हणजे कुठे मॅडम हे सगळे आता तुम्ही सांगितलेत ते सगळे कॉमन प्रॉब्लेम्स आहेत. आपल्याकडे अजूनही 2 तज्ञ आहेत, त्यांच्याशी आपण ह्याच्याशी सविस्तर बोलणार आहोत की अनकॉमन आजार कोणते आहेत आणि हे जे तुम्ही सगळे कॉमन आजार सांगितलेत त्याचं सुद्धा सविस्तर त्याची माहिती आपल्याला हे दोन्ही तज्ञ देणार आहेत. आमच्याशी बोलल्याबद्दल खूप मनापासून तुमचे आभार मानते, सखी सह्याद्रीमध्ये सहभागी झाल्याबद्दल. धन्यवाद. एक फोन आहे जळगावहून, लिंगायत आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार. बोला सर. नमस्कार. नमस्कार सर, प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे, दोघं डोळ्यांमध्ये लेन्स टाकलेला आहे. सलग प्रश्न विचारा सर. दोघं डोळ्यांमध्ये लेन्स टाकलेला आहे पण ताण पडल्यासारखं होतं, म्हणजे परत नंबर वाढला असेल का, चेकअप करावं लागेल? बर, धन्यवाद. काय सांगाल सर? दोन्ही डोळ्यात लेन्स आहेत पण त्यांना परत नंबर वाढल्यासारखं वाटतंय, असं काही आहे? एक वेळा चेकअप करून घेणं गरजेचं आहे. मोस्टली थोडं लेन्स टाकल्यानंतर काही वेळ झाला तर नंबर थोडाफार चेंज होतो आणि मग त्याच्याने डोळ्यावर ताण पडणे किंवा डोके दुखणे ह्या समस्या येऊ शकतात. आपल्याला कुठे मॅडमने जे कॉमन प्रॉब्लेम्स सांगितले त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्वाचा सांगितलं तो म्हणजे मधुमेह, डायबिटीजमुळे डोळ्यांवर होणारा परिणाम. मला वाटतं भारतामध्ये हे सगळ्यात मोठ्या प्रमाणात सध्या घडतंय. काय सांगाल मॅडम तुम्ही? ऍक्च्युली अनफॉर्च्युनेटली म्हणू शकतो आपण की भारत सध्या मधुमेहासाठी जागतिक राजधानी झालेला आहे. म्हणजे भारतामध्ये आता जर आपण बघायला गेलं तर 65 दशलक्ष म्हणजे 6 करोड मधुमेहाचे रुग्ण आहेत आणि त्यामध्ये अराउंड 18 ते 26% लोकांना मधुमेहामुळे नेत्रपटलावरती परिणाम होऊ शकतात. आणि कसं असतं, जेव्हा परिणाम व्हायला सुरुवात होते तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये दृष्टीवरती काहीही बदल होत नाहीत किंवा दृष्टी चांगलीच राहते. त्यामुळे रुग्ण बऱ्याच वेळेला नेत्रशल्य चिकित्सकांकडे जातच नाहीत तपासणीसाठी. तर मला असं वाटतं की त्यांनी रेग्युलरली दर 6 महिन्यांनी, दर 3 महिन्यांनी जसे ते साखर तपासतात रक्तामधली, तसंच त्यांनी दर 6 महिन्यांनी नेत्र तपासणी किंवा डोळ्यांची तपासणी, दृष्टीपटलाची तपासणी करून घेणं खूप आवश्यक आहे. म्हणजे आपण नंतर जी दृष्टी जाणार आहे ती वाचवू शकतो. कारण एकदा जर तो दृष्टी आपली गेली तर ती परत आणू नाही शकत आपण. म्हणजे त्याच्यात थोडीफार इम्प्रूव्हमेंट होऊ शकते पण पूर्ण नॉर्मल अगोदर जशी नजर होती तशी नजर परत येईलच ह्याची गॅरंटी देऊ शकत. बरोबर आहे. त्यामुळे आणखीन उशीर होण्या अगोदर जर त्याची सुद्धा तपासणी केली तर ते आपल्याच साठी चांगलं ठरणार आहे. नांदेडहून एक फोन आहे, गोविंद आपल्याशी बोलतायत.
नमस्कार. हॅलो. हॅलो गोविंदजी, बोला. हा मॅडम, जे रात्रीचे जागरण होतं त्याच्यामुळं विजन ऑफ परसिस्टन्सचा जे पॉवर आहे ते कमी होतो का? बर, धन्यवाद. जागरणामुळे दिसण्यावर काही परिणाम होऊ शकतो का, असं त्यांनी विचारलेलं आहे. जागरणामुळे दिसण्यावरती परिणाम असा होऊ नाही शकत, पण कसं असतं की जागरण जर तुम्ही लॅपटॉप म्हणजे कम्प्युटर वापरून करणार असाल खूप जास्त वेळ, तर डोळ्यांमध्ये कोरडेपणा येऊ शकतो. कारण जेव्हा आपण लॅपटॉप किंवा कम्प्युटरची स्क्रीन बघत असतो त्यावेळेला आपलं ब्लिंकिंग रेट म्हणजे डोळे झाकण्याची पापणी पडण्याचा जो रेट आहे तो फार कमी होऊन जातो आणि अश्रू व्यवस्थित फॉर्म होत नाही, तर कोरडेपणाचा त्रास होऊ शकतो. पण दृष्टीपटलावर काही वाचनामुळे सुद्धा असं होऊ शकतं. जागरण जर तुम्ही अधिक वाचन करत असताल तर सेम प्रॉब्लेम होऊ शकतो ना त्याने सुद्धा, की ब्लिंकिंग तुमचा रेट कमी होतो. आजकाल फक्त एक प्रॉब्लेम नवीन होऊ शकतो तो असा की अंधारामध्ये मोबाईल बघण्याचे फार जास्त प्रमाण वाढलेलं आहे की रूमचा लाईट बंद असतो आणि मोबाईल एकदम जवळ घेऊन आपण वापरत असतो. तर त्या मोबाईलचे जे लाईट असतात ते स्ट्रॉंग लाईटमुळे आपली जी बाहुली आहे ती सतत आकुंचित पावलेली असते आणि त्यामुळे डोळ्यांना स्ट्रेन येऊ शकतं, ताण येऊ शकतो आणि बरेच दृष्टीमध्ये प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर हे सगळ्यांनी अवॉइड केलं पाहिजे असं मी ऍडवाइस करते. कुठे मॅडमने जसं सांगितलं होतं की रक्तस्राव सुद्धा होतो त्या नर्व्स मध्ये, तर त्याच्याबद्दल सर तुम्ही काय सांगाल आणि त्याच्यावरचे उपाय सुद्धा काय आहेत ते सुद्धा सांगा. अच्छा, डायबिटीज मध्ये आपल्याला समजणं आवश्यक आहे की हळूहळू ज्या आपल्या लहान रक्तवाहिन्या असतात त्या बंद व्हायला सुरुवात होतात. अच्छा. आणि ज्या बाकीच्या असतात त्या लिकिंग असतात, म्हणजे त्यातून पाणी आणि रक्तस्राव होत असतं. आणि काही रक्तवाहिन्या बंद झाल्यामुळे आपल्या दृष्टीपटलाला जे ऑक्सिजन पाहिजे असतं ते त्याला भेटत नाही. बरोबर. आणि मग याला कॉम्पेन्सेट करायचं म्हणून डोळ्यामध्ये ॲबनॉर्मल अशा खराब रक्तवाहिन्या तयार व्हायला सुरुवात होतात. ह्या ज्या रक्तवाहिन्या असतात यांची तितकी स्ट्रेंथ नसते, त्या अशा ऑटोमॅटिक फुटू शकतात आणि मग त्याच्यामुळे डोळ्यात रक्त येऊ शकतं. तर त्याच्यामुळे सडन विजन लॉस होतो किंवा पेशंटला लगेच हे असं रक्त येऊ शकतं किंवा पेशंटला हे जर डोळ्याच्या आतमध्ये विट्रियस मध्ये जर पसरलं तर काळे काळे खूप सारे स्पॉट दिसतात. ओके. आणि अजून एक कॉम्प्लिकेशन म्हणजे पडदा खेचला सुद्धा जाऊ शकतो, त्याच्यामुळे दृष्टी एकदम कमी होऊन जाते. अच्छा, हे सगळे बेसिकली एंड स्टेज डिसीज आहे. ओके. शेवटचा स्टेज. मधुमेहाशी संबंधित हे सगळे आजार आहेत, त्याच्यामुळे तुम्ही एकतर तो नियंत्रित ठेवणं आणि वेळोवेळी तपासणी करून घेणं हे सगळ्यात महत्वाचं ठरतं. एक फोन आहे धुळ्याहून, प्रभाकर सूर्यवंशी आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. बोला सर. सर सलग प्रश्न विचारा. तुमच्या टीव्हीचा आवाज प्लीज कमी करा, प्लीज. मॅडम, मला प्रश्न विचारायचा होता. सलग प्रश्न विचारा प्रभाकरजी, तुमचा आवाज इथे येतोय. हा मॅडम, प्रश्न असा होता की माझ्या रेटिनाचं ऑपरेशन झालंय, तर ते ऑपरेशन झाल्यानंतर डोळ्याला ताण पडतोय आणि डोळा थोडा लाल होतो. अच्छा. तर त्यासाठी नंतर तर त्यासाठी काही उपचार आहे का, म्हणजे ताण कमी होण्यासाठी आणि डोळा पण थोडा लाल होतो? बरं बरं, याबद्दल नक्की सर आणि मॅडम मार्गदर्शन करतील. पण कार्यक्रमात पुन्हा एकदा एका ब्रेकची वेळ झाली. ब्रेकनंतर आपली पुन्हा भेट होईलच. बघत रहा सखी सह्याद्री. मी आजच तुला ऋषींच्या संरक्षणामध्ये तुझ्या पतीजवळ पाठवून देईन. हंसवती. हा सूर संयोग. असं दिसतं देवी हंसवती सुरांचा अभ्यास करीत आहेत. सोपवतात महर्षी दूषिता पुत्री तुम्हास हो, जिला तुम्हीच केली दूषिता. आता पुढे बघू तर पहारेकरी जात आहेत, मागे बघू पहारेकरी येत आहेत. खरंच सांगतो, मला केव्हा समजलं नाही बघ पोरी, की मी पहारेकरांच्या पुढे जातोय की पहारेकरी पुढे जात आहेत. भारत एक खोज, गुरुवार शुक्रवार दुपारी 4:30 अनुवेद ढोलकी झाली बोलकी, अर्थात ढोलकी रॉक्स. दूरदर्शन सह्याद्री वाहिनी सहर्ष सादर करत आहे ढोलकीचा खडा सामना. एकदा का ढोलकी बोलायला लागली ना की आवरण कठीण. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होते या कायली. ढोलकी रॉक्स. आपण ढोलकी वाजली आणि नाचावंसं वाटलं नाही असं होत नाही ना. गबाई बाई इथे झुलवतो बाज ढोलकीचा. गबाई अनुवेद ढोलकी झाली बोलकी, अर्थात ढोलकी रॉक.
अनुवेद ढोलकी झाली बोलकी अर्थात ढोलकी रॉक्स. प्रसारण दर रविवार सकाळी 10:30 प्रस्तुत करता अनुवेद सोप. अनुवेद स्नान म्हणजे घरच्या घरी पवित्र गंगा स्नानाचा अनुभव. जेव्हा भावनांचे शब्द आणि शब्दांचे गीत भाव माझ्या मनातला, जेव्हा आठवणींचे मोती आणि मोत्यांची माळ होती, जेव्हा गीत आणि आठवणी एका ठिपक्यात सामावतात. एक लाजरा साजरा मुकडा चंद्रवाणी फुलला ग, राजा मदन हसतोय तेव्हा तेव्हा ठिपक्या ठिपक्यातून गीत रांगोळी सुजत असते. तुझ्या डोळ्यात माझं मन दिसतंय. अशीच एक सजलेली गीत रांगोळी तुमच्या समोर सादर होत आहे. पाहायला विसरू नका. दर शनिवारी सायंकाळी 5 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. ब्रेकनंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. जागतिक दृष्टीपटल सप्ताह सुरू आहे आणि त्या निमित्ताने आपण आजचा हा विषय घेतलेला आहे, दृष्टी एक अमूल्य वरदान. आपल्याला जो फोन आला होता त्यांनी असं सांगितलं की त्यांच्या रेटिनाचं ऑपरेशन झालंय, पण आता डोळ्यावर ताण आल्यासारखं होतं, तो लाल होतो, तर त्याच्यावर काय करता येऊ शकेल. आणि मला त्या अनुषंगाने असं विचारायचंय की रेटिनाची जी सर्जरी होते ज्यांची तर पोस्ट सर्जरी कोणत्या गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे, काय सांगाल? मिस्टर प्रभाकर यांना जसा तो प्रॉब्लेम होता की डोळ्यावर ताण पडल्यासारखं वाटतंय, तर मोस्टली असं डोळ्याचा दाब वगैरे वाढल्यावर सुद्धा असं होऊ शकतं. तर त्यांना नेत्ररोग चिकित्साकडे जाऊन डोळ्याचा दाब बघून घेण्याची, म्हणजे आपल्या बॉडीचं प्रेशर असतं तसं डोळ्याचं पण असतं. जसं आपलं ब्लड प्रेशर असतं तसा डोळ्याचाही दाब असतो. तो जर वाढला तर थोडं दुखणं किंवा ताण पडणं ह्या कॉमन कंप्लेंट्स आहेत. आणि ज्यांचं इतरही समस्यांमुळे ज्यांचं ऑपरेशन झालेलं असतं रेटिनाचं, त्यांनी पोस्ट सर्जरी कोणती काळजी घ्यायची असते? पोस्ट सर्जरी त्यांनी मॅक्झिमम रेटिनाच्या पेशंट्सला पोझिशन सांगितली जाते. ती पोझिशन जी आहे ती किमान दिवसातून 12 ते 14 तास तरी डॉक्टरांनी सांगितलेली असते तशी. मोस्टली त्यांना उलट होऊन झोपायला सांगतो आपण पोटावर, किंवा त्यांना आपण 3 ते 4 आठवडे डोळ्याला पाणी नाही लावायचं असं पण सांगितलं जातं. आणि काही ड्रॉप्स वगैरे पण दिले जातात, ते पण नियमित यूज केली पाहिजे. कारण पडद्याचं ऑपरेशन हे थोडं मोठं ऑपरेशन असतं, तर नीट ड्रॉप वगैरे नाही टाकले तर डोळ्यात रिएक्शन जास्त येऊ शकते. रेग्युलर फॉलोअप हा सुद्धा सगळ्यात महत्वाचा आहे. रंगांधळेपणा आणि रातांधळेपणा हा सुद्धा आपल्याला बघायला मिळतो, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल मॅडम? ते सुद्धा रेटिनाशी मुळात जोडलं गेलं आहे का? हो, रंगांधळेपणा जो आहे तो जसं मध्य भाग असतो दृष्टीपटलाचा, त्याला मॅक्युला म्हणतो, तिथे कोन्स असतात, कोन्स नावाच्या पेशी असतात आणि त्या आपल्याला वेगवेगळे रंग आपण त्या पेशींमुळे बघू शकतो. तर रंगांधळेपणा जो आहे तो अनुवंशिक आजार आहे. अनुवंशिकरित्याच त्या पेशी व्यवस्थित तयार झालेल्या नसतात आणि त्यामुळे रंग आपण ओळखू शकत नाही. पण ह्या आजाराला आतापर्यंत तरी काही उपचार तयार झालेले नाहीयेत. तर रंगांधळेपणाला आपण काही उपचार करू शकत नाही. पण एखादी व्यक्ती जर रंग अंध असेल तर त्यांनी ड्रायव्हर हे प्रोफेशन चूज नाही केलं पाहिजे, कारण की त्यांना मग त्याच्यामध्ये म्हणजे पुढे जाऊन प्रॉब्लेम्स येऊ शकतात. कारण की सिग्नल्स आपल्याला जे कलर असतात ते त्यांना ओळखायला येत नाही. आणि रातांधळेपणा हा सुद्धा अनुवंशिक आजार आहे आणि अजीवनसत्वाच्या कमीमुळे सुद्धा हा रातांधळेपणा होऊ शकतो. जो अनुवंशिक आहे त्याला आपण रेटिनायटिस पिगमेंटोसा असं म्हणतो आणि तो आजार सुरुवातीला कळत नाही. एकदम लहान मूल असताना मे बी 11-12व्या वर्षी त्याला रात्रीचं दिसायला कमी होतं आणि हळूहळू दिवसाची पण नजर कमी होते आणि ह्याच्यामध्ये पूर्ण अंधत्व येऊ शकतं ह्या आजारामध्ये. आणि ह्याला पण काहीच उपचार अजूनपर्यंत नाहीत. खूप सारे संशोधन चालू आहेत ह्याच्यावरती, पण अजूनही सक्सेसफुल असा कुठलाही उपचार अजून आपल्याला मिळालेला नाही. आणि हे अनुवंशिक आहेत असं तुम्ही म्हणालात, त्यामुळे जर आपल्या घरामध्ये तशी हिस्ट्री असेल तर प्रत्येकाने सांभाळून राहायला. हो, आणि अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की नात्यांमध्ये लग्न जे होतात त्याच्यामुळे हे अनुवंशिक आजार खूप वाढतात. तर ते जर अवॉइड केलं तर त्याच्यामुळे ऍटलिस्ट पुढच्या पिढीला हे आजार होण्याची शक्यता आपण थोडी कमी करू शकतो. एक फोन आहे नाशिकहून, सुनंदा पाटील आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो सुनंदा ताई. मॅडम, मला असं विचारायचं आहे की माझं याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं आणि त्याच्यानंतर माझा रेटिना सरकला आणि त्याचं रेटिनाचं ऑपरेशन झालं. तर मग मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी काही त्या रेटिनीचा संबंध आहे का सरकण्याचा? तुमचं वय सांगाल सुनंदा ताई?
माझं वय 59. 59. ओके. हा, तुमच्या 58 असताना प्रश्नाचं ऑपरेशन झालं. हं. बर. तर ह्या 2 ऑपरेशन्सचं मुळात काही कनेक्शन आहे का? त्यांची नाही. दोन्ही ऑपरेशन्स झालीत, मोतीबिंदू आणि रेटिनाचं सुद्धा झालं. नाही, मला असं वाटतं मोतीबिंदू आणि रेटिना दृष्टीपटल यांचं काही संबंध नाही. हे दोघे वेगळे वेगळे डोळ्याचे भाग आहेत. मोतीबिंदूच्या ऑपरेशनमुळे पडद्याला काही त्रास नाही होत. अच्छा, बरोबर. तुम्ही आता त्यांच्या मगाशी पडद्यामध्ये सांगितलं. आधीपासूनच काही वीक एरियाज वगैरे असतील ज्याच्यामुळे पडदा सरकला असेल. अच्छा, आणि त्याच्यामुळे मग रेटिनाचं सुद्धा ऑपरेशन करावं लागलं असेल. रातांधळेपणाबद्दल आता मॅडमने जे सांगितलं की हा अनुवंशिक आहे, तर त्याच्याबद्दल अधिक तुम्ही कोणती खबरदारी ह्या सगळ्या मंडळींनी घेतली पाहिजे? रातांधळेपणामध्ये एक पहिली खबरदारी पेशंटने घ्यायला हवी की आपल्यासोबत नेहमी एक चांगला टॉर्च ठेवावा. कारण डिम लाईट मध्ये किंवा अंधारामध्ये त्यांना एकदमच कमी दिसतं. आणि दुसरी काळजी म्हणजे रातनड्यांच्या पेशंटमध्ये साईडची आपली जी नजर असते ती एकदमच कमी असते. जशी मी या स्लाइड मध्ये दाखवतो. त्यांना साईडचं नीट दिसत नाही. अच्छा, ओके. नॉर्मल माणसाची नजर आपण जे नॉर्मल विजन बघतोय तशी असते आणि रातांधळेपणाची नजर जी आहे ते आपण जी एवढा परिणाम असतो. तर मग ह्या पेशंट्सनी ड्रायव्हिंग वगैरे तर नक्कीच नको करायला, कारण आपल्याला साईडचं बिलकुल दिसत नसतं. आणि आपल्या ओळखीच्यांना हे सांगून ठेवणं सुद्धा फार गरजेचं वाटतं का तुम्हाला की मला असा प्रॉब्लेम आहे, जेणेकरून आपल्या आजूबाजूची मंडळी सुद्धा थोडीशी काळजी घेतात आपली किंवा आपल्याला सांगतात कुठे काय वगैरे, नाही का? स्पष्ट बोलणं सुद्धा कधी कधी फार महत्वाचं ठरतं. लहान मुलांमध्ये विशेष करून प्रिमॅच्युअर डिलिव्हरी जेव्हा होते त्यावेळेला सुद्धा रेटिनाचे काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्याच्याबद्दल मॅम तुम्ही काय सांगाल? लहान मुलांमध्ये म्हणजे जे 9 महिने पूर्ण होण्याआधीच जन्माला आलेली मुलं आहेत, नवजात बालक आहेत 7व्या 8व्या महिन्यामध्ये, त्यांच्यामध्ये पडद्याची वाढ व्यवस्थित झालेली नसते किंवा रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या व्यवस्थित वाढलेल्या नसतात आणि त्यामुळे त्या मुलांमध्ये आजार होऊ शकतात पडद्याचे. म्हणजे जसं तुम्ही ह्या स्लाइडमध्ये बघू शकता की बाहेरचा जो दूरचा पेरिफेरल जो दृष्टीपटल असतो तिथपर्यंत रक्तवाहिन्या पोहोचतच नाहीत आणि म्हणून नवीन रक्तवाहिन्या तयार व्हायला लागतात आणि या नवीन रक्तवाहिन्या नॉर्मल नसल्यामुळे त्या ब्लीड होऊ शकतात, म्हणजे रक्तस्राव होऊ शकतो आणि ह्या वयामध्ये आणि पडदा सुटू पण शकतो, कारण त्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या पडद्यावरती ताण किंवा खेचतात त्या पडद्याला आणि तो पडदा सुटू शकतो. तर हा 5 स्टेजेस मध्ये होतो आजार. जर आपण ह्याला पहिल्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या स्टेजमध्ये निदान केलं तर आपण त्याच्यावर लेझर उपचार करू शकतो, जे पडद्याचे तज्ज्ञ म्हणजे दृष्टीपटलाचे तज्ज्ञ करतात. तर ह्याच्यासाठी आम्ही NICU म्हणजे नवजात बालकांचं जे ICU असतं, इंटेन्सिव्ह केअर, तिथे जाऊन सुद्धा त्यांचे पडदे तपासतो डोळ्यांमध्ये ड्रॉप टाकून आणि तिथे जाऊन पण लेझर करू शकतो, कारण त्या बालकांना आपण तिथून बाहेर काढू शकत नाही. तर पालकांनी सुद्धा आणि लहान मुलांचे जे तज्ज्ञ असतात त्यांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे की असे जे नवजात बालक आहेत त्यांना जन्म झाल्यानंतर 1 महिन्यामध्ये डोळ्यांची किंवा नेत्रपटलाची तपासणी करणं आवश्यक आहे. बरोबर आहे. ज्यांची प्रिमॅच्युअर डिलिव्हरी आहे, 35 आठवड्यांच्या अगोदर जन्म झाला आहे किंवा 1700 ग्रॅमपेक्षा कमी वजन आहे, म्हणजे भारतामध्ये आपण थोडं जास्त वजन असलेले म्हणजे 1700 ग्रॅमच्या मुलांचं पण ही तपासणी करतो, किंवा ज्यांचं वजन जास्त आहे पण त्या मुलांना जन्मानंतर काही आजार झाले, सेप्सिस आहे, त्याच्यासाठी त्यांना आपण इंटेन्सिव्ह केअरमध्ये ठेवलं तर त्यांच्यामध्ये सुद्धा हा आजार होऊ शकतो. बरोबर आहे. या मुलांच्या कर्करोगाबद्दल सुद्धा बोलायचं आहे, पण आपल्याला एक फोन आहे. शैलजा थिटे पुण्याहून आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला शैलजाताई. हॅलो, बोला. नमस्कार. मला प्रश्न विचारायचा होता. माझ्या उजव्या डोळ्यासमोरून आहे ना एक ब्लॅक स्पॉट तळतो, चिलता एवढा एक ब्लॅक स्पॉट असतो, तो असा तळत जातो, लेफ्ट टू राईट और राईट टू लेफ्ट. सूर्याचा प्रकाश आला ना की तो जास्त दिसतो. तर मग ते का होतं असं मी डॉक्टरांना विचारलेलं, तर ते बोललं की ते नॉर्मल असतं, म्हणजे काहींना असं दिसतं आणि काहींना नाही दिसत. तर मग त्याच्यासाठी काही करावं लागेल का, की ऑपरेशन वगैरे किंवा काय, असं कशामुळे दिसतो तो ब्लॅक स्पॉट मला तळताना डोळ्यासमोरून सारखा, असं विचारायचं होतं. काय सांगाल सर? आपल्या डोळ्यामध्ये जेली असते पडद्यासमोर, ज्याला आपण विट्रियस असं म्हणतो. तर जसं वय वाढतं तसे त्या विट्रियसची क्लॅरिटी जी आहे ती कमी होते आणि त्याच्यामध्ये असे क्लम्प म्हणजे गाठी टाईप तयार होतात. तर तेच आपल्याला ब्लॅक स्पॉट म्हणून दिसतं. हे सगळे नॉर्मल वयाबरोबर होणारे चेंजेस आहेत. अच्छा, याच्याकरता काही जास्त काळजी घेण्याची गरज नाही, पण फक्त जर विथ फ्लॅशेस असले किंवा एकदम जास्त वाढून गेले तर, म्हणजे त्या स्पॉट्सची संख्या जर वाढली किंवा जर तुम्ही म्हणाला तसं विजा चमकल्यासारखं जर झालं तर मात्र डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे. आणि याची ट्रीटमेंट ॲज सच काही नसते. याला जर काही करायचं असलं तर ऑपरेशनच पण मग ते
ऍडवायझेबल नसतं, कारण ऑपरेशन मध्ये खूप रिस्क असतात. अच्छा, कारण तुम्ही पडद्यालाच डायरेक्टली ते ऑपरेशन करत असल्यामुळे रिस्क फॅक्टर जास्ती आहे. आपण या लहान मुलांच्या म्हणजे कर्करोगाबद्दल, डोळ्याचा जो कर्करोग आहे त्याच्याबद्दल आपण बोलत होतो, काय सांगाल सर? लहान मुलांचा कर्करोग म्हणजे मेनली रेटिनोब्लास्टोमा ज्याला असं म्हणतात आपण, हा जनरली 1 ते 5 वर्षाच्या मुलांना असं होतो. कधी कधी त्याच्यापेक्षा कमी लोकांमध्ये, कमी वयाच्या मुलांमध्ये होऊ शकतो. तर अशा स्लाइड मध्ये जे दिसतंय तुम्हाला, एक डोळा पांढरा टाईप दिसतोय, तर असं जर दिसत असलं तर लगेच दृष्टीपटल स्पेशलिस्टला दाखवून देणं गरजेचं आहे. कारण हा ट्यूमर सुद्धा असू शकतो किंवा हा मोतीबिंदू सुद्धा असू शकतो. आणि जर ट्यूमर असला तर तो खूप प्रोग्रेस झाल्यावर मग त्याची स्थिती अशी होते आणि मग ह्या स्टेजला जर गेला तर मग बाळाच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. मुळात इथपर्यंत यायच्या आधीच आपण डॉक्टरकडे जाणं, म्हणजे तुम्ही जे मगाशी ते पांढरं दाखवलं त्याच्या पण वेगवेगळ्या स्टेजेस असतील. काय सांगाल तुम्ही की कुठली स्टेज आहे की जी जाणवल्याबरोबर तुम्ही डॉक्टरकडे गेलं पाहिजे? डोळ्यामध्ये एखाद्या बाहुलीमध्ये जर पांढरेपणा दिसायला लागला लहान मुलांच्या, बऱ्याच वेळेला आपण फोटो काढतो तर त्या फ्लॅशमध्ये पण तो पांढरेपणा लवकर जाणवून येतो. जर असं जाणवलं लहान मुलांच्या डोळ्यामध्ये तर लगेच नेत्ररोग तज्ञांना दाखवणं खूप आवश्यक असतं. कारण की जर आपण त्याला लवकरच्या स्टेजमध्ये आपण निदान केलं तर त्याचे आपण उपचार करू शकतो. जर तो छोटा असेल कर्करोग तर त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे लेझर पण केले जाऊ शकतात. जर तो थोडा मोठा झाला असेल तर आपल्याला डोळा काढायला लागतो, पण हे त्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी असतं. तर असं तुम्हाला ज्या वेळेला ते पांढरं दिसतंय त्याच वेळेला नेत्ररोग तज्ञांना दाखवणं खूप आवश्यक आहे. आपण एक फोन घेऊया. कांदिवलीहून नंदा आपल्याशी बोलतात. नमस्कार. नमस्कार. बोला नंदाजी. हा माझ्या आईचे ना दोन्ही डोळे डायबिटीज मुळे एक ऑपरेशन केले होते अगोदर. अचानक नस बंद पडली म्हणून तिच्या डोळ्याची दृष्टी गेली एका डोळ्याची, आणि दुसऱ्या डोळ्याचं पण मोतीबिंदूचं ऑपरेशन केल्यानंतर त्या पण डोळ्याला कमी दिसत आता एकदमच दोन्ही डोळ्याला दिसत नाही. त्याच्यासाठी काय आहे का उपाय? वय काय आपल्या आईंचं? बरं, ठीक आहे. आपण असं धरूयात की साधारण 70च्या आसपास असेल, तर त्यांच्या दोन्ही डोळ्यांना मधुमेहामुळे प्रॉब्लेम झालेला आहे. काय सांगाल, काय करता येऊ शकेल? हळूहळू दृष्टी कमी होते डोळ्यांची ऑपरेशन झाल्यानंतर. मधुमेहामुळे अजून एक प्रॉब्लेम असा होतो की दृष्टीपटल बरोबर जो आपला नेत्रतंतू असतो, ऑप्टिक नर्व जी असते, ती सुद्धा जसे आजार वाढतो तशी ती पण फार कमजोर होत जाते. अच्छा. तर ती एकदा जर खूप जास्त कमजोर झाली तर मग आपण जास्त काही ट्रीटमेंट करू शकत नाही. आपल्याकडे शेवटची 3 मिनिटं आहेत. या 3 मिनिटांमध्ये तुम्ही दोघंही डोळ्यांची एकंदरीत काळजी कशी घेतली पाहिजे आणि कोणत्या गोष्टी लक्षात आल्यानंतर लगेच डॉक्टरकडे जाणं महत्वाचं आहे, याच्याबद्दल काय सांगाल सर? एक तर सांगितलं तसं की वीज चमकणं असं झालं तर लगेच जायचं, किंवा आपल्याला कोणती गोष्ट वेडी वाकडी दिसत असली तर ते फार सजेस्टिव्ह आहे की डोळ्याच्या पडद्यामध्ये प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. अच्छा. आणि तुम्ही काय सांगाल, जनरल केअर कशी घ्यायची डोळ्याची? मला असं वाटतं की आपल्या आहारामध्ये आपण थोडंसं अजीवनसत्व म्हणजे गाजर, पालक, शेवग्याच्या शेंग्या अगदी रोजच खायची गरज नाही, पण आठवड्यातून ऍटलिस्ट एकदा ते तुमच्या ह्याच्यात असलं पाहिजे. त्यानंतर धूम्रपान पूर्णपणे बंद करणं आवश्यक आहे, कारण की धूम्रपान हा पण एक खूप मोठा रिस्क फॅक्टर आहे एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशनसाठी. म्हणजे त्याच्यामध्ये पण मॅक्युलावरती जे वयोमानानुसार प्रॉब्लेम होतात ते धूम्रपानामुळे वाढतात. तर ते बंद करण्यात यावं, म्हणजे जे पण करत असतील त्यांनी बंद करावं अशी माझी विनंती आहे त्या सर्वांना. आणि मधुमेह, रक्तदाब किंवा मायनस नंबर असलेल्या सर्व रुग्णांनी त्यांचे डोळे नियमितपणे तपासून घेत जावे नेत्ररोग तज्ञांकडून. बरोबर. आणि घरच्या घरी अशा काही छोट्या तपासण्या असतात का की जेणेकरून आपल्याला जाणवू शकतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे? जसं मी अगोदर पण सांगितलं, घरच्या घरी तुम्ही एक डोळा बंद करून तपासलं पाहिजे की तुम्हाला ह्या डोळ्याची नजर आणि ह्या डोळ्याची नजर सिमिलर आहे का किंवा समान आहे का किंवा त्यामध्ये काही फरक जाणवतोय का. कारण जेव्हा आपण दोन्ही डोळ्यांनी एकत्र बघतो त्यावेळेला ज्या डोळ्याने आपल्याला चांगलं दिसतं तो ज्या डोळ्याला चांगलं दिसत नाही त्याची इमेज सप्रेस होऊन जाते आणि मग आपल्याला कळत नाही की ह्या डोळ्याने आपली नजर कमी झाली आहे. तर घरच्या घरी आपण एवढंच करू शकतो. बरोबर. काही समज गैरसमज सर असे आहेत की बऱ्याच वेळा चर्चा अशी होते की असा आजार झाल्यानंतर ह्याच्यावर आता काहीच उपाय नाही, तर असं काही आहे का की नाही? ही लोकांचा हा गैरसमज आहे. जाता जाता काय सांगाल? हो, असं म्हणजे काही लोकांचं असं मत असतं की रेटिनामध्ये काही प्रॉब्लेम झालाय तर याची काहीच ट्रीटमेंट होऊ शकत नाही. असं नसतं. ट्रीटमेंट जर लवकर आलेले असाल किंवा थोडं लेट जरी आलं तरी ट्रीटमेंट होऊ शकते. फक्त प्रॉब्लेम इतकाच असतो की रेटिना हा डायरेक्टली मेंदूशी जुळला असल्यामुळे त्याच्यामध्ये एकदम 100% इतकी इम्प्रूव्हमेंट होत नाही.
इम्प्रुव्हमेंट डिपेंड करतं किती अगोदर त्याचं निदान झालेलं आहे. आणि ते जर आपण लवकर झालं तर रेटिनामध्ये भरपूर प्रॉब्लेम असे आहेत की ज्यांच्यामध्ये नजर चांगली होऊ शकते. फक्त योग्य वेळेला तपासणी होणं हे फार गरजेचं आहे. आपल्या सगळ्या चर्चेमधनं हेच पुढे येतं. आजचा कार्यक्रम कसा वाटला आणि आपले इतरही कार्यक्रम कसे वाटतायत ते आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी 2 माध्यमं आहेत. एक तर तुम्ही फेसबुक पेजला व्हिजिट करू शकता किंवा तुम्ही आम्हाला ईमेल करू शकता. ही 2 माध्यमं कशी आहेत ते बघून घेऊया. फेसबुक पेजला जर तुम्ही व्हिजिट करणार असाल तर तुम्ही टाईप करणार आहात www.facebook/sakhisayhadri.dd आणि जर तुम्ही आम्हाला ईमेल करणार असाल तर sakhisayhadri@gmail.com हा आपला मेल आयडी आहे. आणि आपल्या कार्यक्रमामध्ये प्रश्न पाठवण्यासाठी सुद्धा तुम्ही आम्हाला ईमेल आता करू शकणार आहात. त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा नोंदवा. कार्यक्रम कसे वाटतायत तेही आमच्यापर्यंत जरूर येऊ द्या. इतक्या कमी वेळामध्ये या रेटिनाबद्दलची इतकी छान माहिती तुम्ही आम्हाला करून दिलीत. जागतिक रेटिना सप्ताह सुरू आहे, त्या दृष्टीने जागरूकता होणं किती महत्वाचं आहे ते सुद्धा आम्हाला सांगितलं. तुमच्या दोघांचे खूप मनापासून आभार मानते आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानायचे. खूप छान प्रश्न विचारले आणि ही चर्चा त्यांनी खुलत नेली. पुन्हा आपली भेट होईलच नव्या कार्यक्रमात नव्या विषयासह. आज मात्र आपण इथेच थांबतोय. नमस्कार.